एकदा एका राजानं आपल्या 3 नोकरांना 3 थैल्या दिल्या आणि सांगितलं की जंगलात जा आणि ह्या थैलीत भरून पिशवीत भरून फळं घेऊन या. तिन्ही नोकर गेले. एका नोकरानं पडके सडके सापडतील असे आंबे भरले, पटकन भरले, घेऊन आला. दुसऱ्या नोकरानं जरा चांगले चांगले बघून चांगले चांगले असे दिसतील असे खाण्यायोग्य असेच आंबे घेतले. तो थैली भरून घरी आला. तिसऱ्या नोकरानं दिवसभर शोधून शोधून चांगले खाण्यालायक जे आपण ते खाल्ली तर काय अपाय होणार नाही आणि काही 2 दिवसात पिकणारे, काही 4 दिवसात पिकणारे अशी फळं घेऊन आला. तिघे पण राजवाड्यात आले. राजानं सांगितलं, तिघांना 3 खोलीत ह्या पिशव्या घेऊन बंद करा. तुम्हाला 20 दिवस बंद ठेवण्यात येईल. तिघेजण 3 खोलीत बंद झाले. ज्यानं सडकी पडकी आणली होती फळं, त्याची 2 दिवसात फळे नासली. त्याच्यावर उपास मारायची वेळ आली. ज्यानं जरा बऱ्यापैकी घेतली होती त्याची 4-8 दिवस गेले, 8-15 दिवस गेले. त्याच्यावर पण काही दिवस उपास मारायची वेळ आली. आणि ज्यानं चांगली शोधून फळं घेतली होती त्याची फळं त्याला 20 दिवस पुरली. राजानं 20 दिवसानंतर त्यांना बाहेर काढलं. जो सडकीत फडकी फळं घेऊन गेलता तो उपासमारीने एवढा अशक्त झाला होता की त्याला चालता येत नव्हतं. दुसरा त्याच्यापेक्षा बरा होता. आणि तिसरा ज्यानं चांगलीच फळं आणली होती त्याला 20 दिवस त्याची फळं पुरली आणि तो ताजातवाना राहिला. राजानं सांगितलं की सांगितलेलं काम इमाने इतबारे जो करतो त्याला त्याचं फळ मिळतं. जो आंगचोरपणा करतो त्याचंही फळ